नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महापौर पदावरनं मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरनं मुंबईत अक्षरशः राडे चालू आहेत. राडे म्हणजे रोज नवनवीन काहीतरी घडामोडी राजकीय घडतायत. एकनाथ शिंदे आपले निवडून आलेल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये कोंडून ठेवतायत. तिकडे दोन शिवसेना एकत्र येणार का यासाठी काही आमदार खासदार एकत्र भेटतायत. त्यानंतर चक्क उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची फोनवरनं चर्चा होते, अशी एक चर्चा मुंबईच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे. नेमकं काय घडामोडी घडतायत, कुठली समीकरणं जुळणार आहेत, कोणती गणितं कोण जुळवतंय, हा सगळा आकड्यांचा खेळ हा मुंबईमध्ये बघायला मिळतोय. पण हे सगळं जरी एकीकडे असलं तरी एक गोष्ट तितकी सत्य आहे की या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा सर्वाधिक जागा या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत. किती जागा आल्यात? 89 जागा आल्यात. अशा वेळेला भाजप आपला महापौर बसवण्याचा क्लेम सोडेल का? कारण एकनाथ शिंदेंनी भाजपला असं सांगितलेलं आहे की 2.5 वर्षासाठी महापौर पद आमच्याकडे आलं पाहिजे. याचं कारण असं आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची हे शताब्दी वर्ष येत आहे. त्यामुळे या शताब्दी वर्षामध्ये शिवसैनिकच महापौर झाला पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणतायत. अशा वेळेला भाजप काय करणार हा एक प्रश्न आहे. त्यातून मुख्यमंत्री पुढच्या 5 दिवसासाठी दावोसमध्ये गेलेले आहेत. राज्यासाठी मोठी ज्याला आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी ते दावोसला गेलेले आहेत. अशा वेळेला भाजप नेमका कसा निर्णय करणार किंवा काय निर्णय घेणार? तो आपला महापौर पदावरचा हक्क सोडणार आहे का? तर अजिबात नाही. असं भाजप कदापिही करणार नाही. आता भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत, पण एक नाव असं मी आज तुम्हाला सांगणार आहे की भाजप काय विचार करतंय आणि या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत म्हणजे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या चर्चा ज्या सुरू झालेल्या आहेत किंवा यांची जी काही एकमेकांची फोनवर चर्चा झालेली आहे अशी जी सगळी बातमी येते, ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा झडतायत आणि इकडे एकनाथ शिंदे भाजपला प्रेशराईज करतायत. या सगळ्यामधनं एक नाव मी आज तुमच्या समोर फोडणार आहे आणि ते नाव महापौर पदासाठी असू शकणार आहे आणि ते नाव सुद्धा सच्चा कडवा शिवसैनिकच हा मुंबईच्या महापौर पदावर बसेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कसं याची उत्सुकता आता तुम्हाला लागलेली असेल. अगदी नीट ऐका. एक लक्षात घ्या, जेव्हापासून प्रचार सुरू झाला तेव्हापासून भाजपचा प्रचार काय होतोय की आमचा महापौर हिंदू असेल, हिंदू मराठी असेल. बरोबर आहे. मग आता जेव्हा भाजपकडे संख्याबळ जास्त आहे आणि भाजप आपला महापौर बसू इच्छितो तेव्हा भाजपवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. एकतर जो महापौर बनेल तो मराठी असला पाहिजे आणि तो कडवा हिंदू असला पाहिजे, तो सच्चा हिंदू असला पाहिजे. हा एक भाग. आणि दुसरं, जसं एकनाथ शिंदे म्हणतायत की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शताब्दी वर्ष आहे, अशा वेळेला तो शिवसैनिक असला पाहिजे, अशी एक जबाबदारी आता भाजपवर आहे. मग अशा वेळेला भाजप आता नेमका कुठल्या नावांचा विचार करणार? नावं तर 3-4 ही चर्चेमध्ये आहेत. सगळ्यात एक नाव जे आत्ता चर्चेत आलं कालपासून ते म्हणजे तेजस्वी घोसाळकर. तेजस्वी घोसाळकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या मोठ्या संख्येने निवडून आलेल्या आहेत. जवळपास 10,000च्या मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं एक नाव चर्चेमध्ये. दुसरं नाव आहे प्रकाश दरेकर. प्रकाश दरेकर म्हणजे प्रवीण दरेकरांचे बंधू आहेत, त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे. दरेकरांचे आणि फडणवीसांचे कसे जवळचे संबंध आहेत तेही आपल्याला माहिती आहे. तिसरं नाव जे चर्चेमध्ये आहे ते मकरंद नार्वेकरांचं आहे. मकरंद नार्वेकर म्हणजे राहुल नार्वेकरांचे तेही बंधू आहेत. आणि असं बोललं जात आहे की नार्वेकरांनी जे काही 2022 पासून ज्या घडामोडी घडल्या आहेत, एकनाथ शिंदे शिवसेनेतनं फुटून भाजपबरोबर आले, त्या काळामध्ये जे काही एक विधानसभा अध्यक्ष म्हणून जे काही निर्णय दिले गेलेले आहेत त्याचं उत्तराई होण्यासाठी म्हणून भाजप कदाचित मकरंद नार्वेकरांचं नाव घेईल अशी एक चर्चा रंगलेली आहे. पण खरंच असं होईल का? तर नाही. भाजप या सगळ्याच्या पलीकडे जाऊन गणित मांडत असतं, कॅल्क्युलेशन्स त्यांची ठरत असतात आणि ते तत्कालीन विचार करत नाहीत. त्यांना तो लॉंग टर्म विचार करायचा असतो. पुढच्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद कसे उमटतील याचा विचार भाजप
कुठल्याही व्यक्तीला पदावर आणताना करत असतो. त्यामुळे महापौर पदासाठी जेव्हा मी आता जे नाव तुमच्यासमोर सांगणार आहे ते नाव भाजपनी मनात ठेवलेलं आहे. मी खात्रीलायक 100% हेच नाव येईल असं वगैरे काही म्हणत नाहीये, पण हे नाव आता भाजपच्या गोटामध्ये, भाजपच्या सगळ्यात वरच्या फळीमध्ये हे नाव चर्चिलं जात आहे आणि ते नाव आहे प्रभाकर शिंदे. प्रभाकर शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. प्रभाकर शिंदे हे मराठी आहेत आणि प्रभाकर शिंदे हे भाजपच्या आत्ताच्या या निवडणुकीमध्ये मनसेचे जे सत्यवान दळवी होते त्यांच्या विरोधामध्ये घासून का होईना पण निवडून आलेले आहेत. त्यामुळे प्रभाकर शिंदे हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रभाकर शिंदे हे का महापौर होऊ शकतात असं जे मी म्हणतोय त्याला देखील जी कारणं आहेत ती कारणं तुम्ही लक्षात ठेवा. प्रभाकर शिंदे हे मूळचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत का? अजिबात नाही. प्रभाकर शिंदे हे मूळचे कट्टर शिवसैनिक आणि ते सुद्धा उद्धव ठाकरेंच्या काळातले शिवसैनिक नाही तर ते बाळासाहेबांपासून असलेले कट्टर शिवसैनिक आहेत. म्हणजे बाळासाहेबांच्या एका आदेशावर प्रभाकर शिंदे यांनी काय केलंय याचं उदाहरण सुद्धा मी तुम्हाला नक्की देईन. पण प्रभाकर शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहे. आता शिवसैनिक मग तुम्ही म्हणाल तो भाजपमध्ये आहे. एक लक्षात घ्या, कुठलाही बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हा कुठल्याही पक्षात जाऊ देत त्याच्या आतला शिवसैनिक कधी मरत नाही. तो आरेला कारे केल्याशिवाय राहत नाही. काय रे अशा पद्धतीची त्याची स्टाईल असते आणि त्यामुळे तो आतून कट्टर शिवसैनिकच असतो आणि तसंच प्रभाकर शिंदे हे एक नाव आहे. प्रभाकर शिंदे हे बाळासाहेबांच्या बरोबर राहिलेले आहेत. त्या काळामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलंय. ते सभागृहाचे म्हणजे महापालिकेमध्ये नगरसेवकांचे गटप्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे ते आहेत. एकदा असं म्हटलं जातं की भास्कर जाधव जे आहेत हे भास्कर जाधव शिवसेनेतनं बाहेर पडले आणि मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी याच प्रभाकर शिंदेंना सांगितलं की जा रे तिकडे आणि त्याच्या विरोधामध्ये निवडणूक लढव. प्रभाकर शिंदेंनी कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. प्रभाकर शिंदेंनी तिकीटही मागितलं नव्हतं. पण बाळासाहेबांचा एकच आदेश की आपल्याला भास्कर जाधवाला आव्हान उभं करायचं आहे. प्रभाकर शिंदे गेले. भास्कर जाधवांचा कुठला मतदारसंघ येतो आता ते माझ्या लक्षात नाही, पण प्रभाकर शिंदे तिकडे गेले आणि त्यांनी भास्कर जाधवांच्या विरोधामध्ये कडवी झुंज दिली. अर्थात प्रभाकर शिंदे हारले हा भाग वेगळा, पण बाळासाहेबांच्या एका आदेशावर हे प्रभाकर शिंदे तिकडे गेलेले होते. आता एक लक्षात घ्या की प्रभाकर शिंदे हे नाव आता भाजपच्या सर्वात वरच्या फळीमध्ये का आहे. जे मी तुम्हाला म्हटलं की भाजपावर एक मोठी जबाबदारी आहे. ती म्हणजे एक तर हिंदुत्व चेहरा, दुसरं मराठी चेहरा आणि तिसरं जे आता स्वर्गीय बाळासाहेबांचा जो शताब्दी वर्ष आहे अशा वेळेला एक शिवसैनिक महापौरपदी बसवणं ही भाजपच्या समोर असणारं एक आव्हान आहे. एकनाथ शिंदे म्हणतात आमच्या शिवसेनेतला महापौर 2.5 वर्ष तरी करा. मग भाजप काय करू शकतं तर भाजप बाळासाहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेला कडवा सच्चा शिवसैनिक, हिंदुत्ववादी विचारांचा शिवसैनिक हा महापौरपदी बसवू शकतो. अशा पद्धतीची स्थिती आहे. आता प्रभाकर शिंदे हे काही फक्त हिंदुत्ववादी विचारांचे आहेत, मराठी आहेत, ते बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक आहेत असंच नाही आहे. तर तेव्हापासून ते आतापर्यंत नगरसेवक पदावर ते अनेकदा निवडून आलेले आहेत. महापालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नगरसेवकांच्या गटनेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना महापालिकेतल्या प्रशासनाचा चांगला दांडगा अनुभव आहे आणि असा अनुभवी माणूस, असा हिंदुत्व विचारांचा मराठी चेहरा असणारा आणि तो सुद्धा पुन्हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असलेला आणि आज भाजपमधनं नगरसेवक म्हणून निवडून गेलेला प्रभाकर शिंदे हा जो चेहरा आहे हा येणाऱ्या काळामध्ये कदाचित आपल्याला महापौर पदासाठी दिसू शकतो किंवा हे नाव घोषित होऊ शकतं. ही जी मला माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी या माध्यमातनं
प्रयत्न करतोय, कारण प्रभाकर शिंदे यांना स्थायी समिती असेल किंवा अर्थसंकल्पातल्या कामांचा सगळा दांडगा अनुभव असेल, प्रशासनातला अनुभव असेल आणि भाजप अशाच पद्धतीचा चेहरा हा समोर आणत असतो. त्यामुळे जे मगाशी मी जे 4-5 नावं घेतली, या 4-5 नावांचा विचार होणार नाही भाजपमध्ये, तर कदाचित प्रभाकर शिंदे या नावाचा विचार भाजप सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये करू शकतो आणि तोच महापौर बसलेला कदाचित आपल्याला दिसू शकतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.